भवशतायुषी प्रार्थयामहे भवशतायुषी ईश्वरः सदा त्वां च रक्षतु ईश्वरः सदा त्वां च रक्षतु पुण्यकर्मणा कीर्तिमर्जय पुण्यकर्मणा कीर्तिमर्जय जीवनं तव भवतु सार्थकम् जीवनं तव भवतु सार्थकम् जन्मदिनमिदं अयि प्रियसखे जन्मदिनमिदं अयि प्रियसखे शन्तनोतु ते सर्वदा मुदम् देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ भूर्भुवस्सुवः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ भूर्भुवस्सुवः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् या ठिकाणी आपण पुस्तकाचं अनावरण करावं. सदर वंशावळ त्यांचे कुटुंबीय गोविंद पुनाजी अंबावणे, कृष्णा पुनाजी अंबावणे, हेमाबाई सीताराम गवारी, कासाबाई रामचंद्र भोईर यांना अर्पण केले आहे. तब्बल आपल्या घरामध्ये जेव्हा आपण असतो तेव्हा आपल्याला आपले आजी आजोबा आठवत असतात, त्यांची नावं आठवत असतात, पण त्यांच्या चिरंजीवांनी जवळजवळ 6 पिढ्यांची वंशावळ शोधून ती आपल्या या सर्व कुटुंबाला अर्पण केली आहे. खरंच हॅटसॉफ. यामध्ये त्यांचे चिरंजीव प्रदीप आणि सुनबाई सायली या दोघांनी आणि त्यांच्या मित्रांनी मिळून त्यांच्या नातेवाईकांना सर्व माहिती मिळवून ही वंशावळ तयार केली आहे. दुर्गाजी अंबावणी आणि सूर्यकांतजी केलेला मला वाटतं की खेड, आंबेगाव, जुन्नर किंवा नगर, नाशिक पर्यंत जेवढा काही समाज आहे त्यात केला गेलेला हा पहिला उपक्रम असेल. मी लक्ष्मणजी अंबावणी यांनाही विनंती करतो आपण मंचकावर यायचे. त्याच प्रकारे तयार करून घेतलेली आहे. आज आपण या ठिकाणी रुक्मिणी कृष्ण अंबावणे यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व या ठिकाणी आलेला आहात. मी प्रथमतः आमचे सख्खे शेजारी अंबावणे सर, त्यांची फॅमिली, प्रदीप, सायली या सर्वांच्या वतीनं आणि आपल्या सर्व कुटुंबियांच्या वतीनं मी सर्वांचं या ठिकाणी आल्याबद्दल अभिनंदन करतो. की आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात. खरोखर तुमचे आभार मानावे थोडेच आहेत.
मी या ठिकाणी आंबवणे मॅडमचा थोडक्यात परिचय करून देतो, कारण आपल्याला वेळ बराच झालेला आहे. तर मी थोड्या शब्दामध्ये त्यांचा परिचय करून देतो. रुक्मिणी कृष्ण आंबवणे यांचं आमच्या गावाकडचं नाव म्हणजे रखमाबाई आंबवणे. यांचा जन्म 1 जून 1949 साली या कुसरे या गावी झाला. कुसरे खुर्द आणि कुसरे भोवतूक असे 2 गाव आहेत, त्या गावी त्यांचा जन्म झाला. त्यांच्या जन्माच्या वेळेला त्यांचं कुटुंब म्हणजे माळे फॅमिलीतल्या ह्या कन्या आणि वडील शेतकरी होते आणि अगदी हालापेष्टामधनं त्यांचं बालपण हे गेलेलं आहे. त्यांचं प्राथमिक शिक्षण कुसरे या गावी त्यावेळेला ते राहत होत्या त्या ठिकाणी काही शाळा नव्हती, शेजारच्या गावामध्ये शाळा होती. त्यामुळं 3 किलोमीटर तिथनं पायी चालत जाऊन आणि त्यांनी त्याचं शिक्षण पूर्ण केलं 4थीपर्यंत. कारण त्या शेजारच्या गावामध्ये सुद्धा फक्त 4थीपर्यंत शाळा होती आणि पुढचं शिक्षण घेणं तिथं काय शक्य नव्हतं. तेव्हा 4थीपर्यंत त्यांनी तिथं शिक्षण केलं आणि त्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी या आंबेगाव तालुक्यातील त्यावेळेला फारच कमी शाळांमध्ये 5वीचे वर्ग पुढचे वर्ग होते. तेव्हा तालुक्याच्या ठिकाणी आंबेगाव हे तालुक्याच्या ठिकाण होतं. आता जिथं ते डिंबा धरण झालं त्या ठिकाणी गाव होतं आणि ते आता पाण्यामध्ये गेलेलं आहे, परंतु त्या ठिकाणी शाळा होती 5वीच्या पुढची. परंतु त्यांचं कुटुंब हे कुसरे गावात राहणारं आणि तिथून 15-20 किलोमीटर हे आंबेगाव लांब. त्यामुळे तिथनं जाऊन येऊन काय रोजचं शाळा करणं शक्य नव्हतं या लहान वयामध्ये. त्यामुळं तिथे एक पन्हाळे मामा म्हणून त्यांच्या परिचयाचे, ते वडिलांच्या परिचयाचे, आणि त्यांच्या घरी त्यांची राहण्याची त्यांनी त्यांच्या वडिलांनी व्यवस्था केली आणि तेथे राहून त्यांनी 5वीची शाळा आंबेगाव या ठिकाणी केली. परंतु त्यानंतर त्यांचं पुढचं शिक्षण जे आहे ते वसतिगृहात झालं, कारण त्या ठिकाणी 5वीपर्यंतच राहायची सोय फक्त घरीच दुसऱ्याच्या कुटुंबात राहून करायची होती. म्हणून 6वीच्या नंतर त्यांनी वसतिगृहामध्ये प्रवेश केला आणि ते वसतिगृह होतं खाली नेरळ या ठिकाणी. नेरळ खांडस वगैरे जो भाग आहे कोकणातला त्या ठिकाणी त्यांनी वसतिगृहामध्ये प्रवेश घेतला आणि 6वी ते 11वी हे शिक्षण त्यांनी त्या वसतिगृहात राहून केलं. तो जो काळ होता 60च्या आसपासचा, त्या काळामध्ये हा जो आदिवासी भाग आहे त्या आदिवासी भागातल्या मुली शक्यतो घर सोडून बाहेर जात नव्हत्या, कुठं वसतिगृहात राहत नव्हते किंवा कुठं पाठवत पण नव्हते. परंतु त्या मॅडमची जी जिद्द होती लहानपणापासून शिक्षणाची ती पूर्ण करण्यासाठी त्यांनी वडिलांकडे हट्ट धरला आणि मला पुढे शिकायचेच म्हणून वडिलांकडे हट्ट धरून त्या वसतिगृहामध्ये राहिल्या. वसतिगृहामध्ये तिथं म्हणाव्या शिकाय त्यावेळेस काय सोय नव्हती, म्हणजे कधी स्वयंपाक बनवावं लागायचं वसतिगृहामध्ये स्वतः किंवा शेतामध्ये धान्य पिकवून ते वसतिगृहामध्ये वापरायला लागायचं. असं त्यांनी त्यावेळेला काम केलं. त्यांचं हे 6वी ते 10वी पर्यंत शिक्षण त्या नेरळ या ठिकाणी झालं आणि 10वी मध्ये असतानाच आदिवासी भागामध्ये मुलींचे लग्न हे लवकर करत होते. आता लोक संज्ञान झाल्याशिवाय लग्न करत नाहीत, परंतु त्यावेळेला थोडे लवकर करत होते. त्यामुळे मॅडम 10वीला असतानाच त्यांच्या नात्यातलेच श्री कृष्ण आंबवणे हे आत्याचे त्यांचे मुलगे आणि बाईंचे भाऊ हे शिक्षक असल्यामुळं त्यांनी असा विचार केला की आपलं नातं हे जे पुढे टिकवायला पाहिजे, म्हणून आत्याच्या मुलाला जर आपली ही बहीण दिली तर हे कुटुंब पुढं दोन्ही कुटुंब एकत्र राहतील. आणि म्हणून 10वीत असतानाच वसतिगृहात असतानाच बाईंचा साखरपुडा त्या ठिकाणी त्यांनी ओळखला. पूर्वी 10वी पर्यंतच्या ऐवजी 11वी पर्यंत शाळा होती, 12वी नंतर पुढं कॉलेज असायचं. तर असं हे 10वी मध्येच त्यांचा साखरपुड्याचा कार्यक्रम झाला. परंतु यांची जिद्द होती की मला हे पूर्ण शिक्षण करायचे आणि कुठेतरी सरकारी नोकरी वगैरे मला मिळवायची. त्यामुळे 10वी मध्ये साखरपुडा झाल्यानंतर 11वी मध्ये त्यांनी पुढचा प्रवेश घेतलाच, परंतु लग्न हे त्याच्यानंतर झालं. म्हणजे
11वीत असताना त्यांचं लग्न झालं. 10वी साखरपुडा झाला. साखरपुड्यानंतर लग्नाचा कार्यक्रम उरकला, परंतु त्याच्यानंतर त्यांनी पुढचं शिक्षण सुरू ठेवलं. आणि हे आंबवडे दादाने खरं मोठं त्यांचं मन हे करून त्यांनी सांगितलं की नाही, तुला शिकायचे तर तू शिक, मी तुझ्या पाठीमागं उभा राहतो, पण शिक्षण बंद करू नको. आणि त्यांनी जी स्फूर्ती दिली त्या स्फूर्तीला हे करून बाईंनी त्याचं तंतोतंत पालन केलं आणि पुढचं शिक्षण त्यांनी सुरू ठेवलं. 11वी पर्यंत शिक्षण झालं त्यांचं. शाळेत असताना बाईंचं एक शिक्षणातलं जी उत्सुकता म्हणजे मनापासून जी त्यांची हौस होती, करायला पाहिजे हे करायला पाहिजे. शाळेत असताना नेहमी त्यांच्या शाळेमध्ये वर्गामध्ये हा पहिला नंबर असायचा आणि बरोबरच्या मैत्रिणींना सगळ्यांना धरून त्या शिक्षणाचं कार्य करायच्या. आणि बाई ह्या त्यावेळेला नेरळला शिक्षण पूर्ण करून त्या पण आल्या. त्याच्यानंतर त्यांच्या बरोबर राहू लागल्या. परंतु यांची जी जिद्द होती पुढच्या शिक्षणाची किंवा याची, ती त्यांनी काही सोडलेली नाही. त्यांनी 1974 साली 1974 म्हणजे 1967 त्यांचं लग्न झालं, 17 मे 1967. आणि त्याच्यानंतर त्यांनी डीएडला म्हणजे नाही सॉरी त्याच्यानंतर त्या शिक्षिकेचं काम करायला सुरुवात केली त्यांनी. या कोलवाडी तालुका हवेली येथे त्यांनी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षिका म्हणून त्यांची हे झालं, सिलेक्शन झालं तिथं. आणि ते करत असतानाच त्यांनी 20 ऑगस्ट 1971 साली त्यांना वचपे ही जी भागशाळा होती म्हणजे कुसरे गावाच्या जवळचं, त्या वचपे ह्या प्रमुख शाळेमध्ये त्या ठिकाणी त्यांचं शिक्षक म्हणून जिल्हा परिषदेतर्फे सिलेक्शन झालं. परंतु वचपेमध्ये शाळा नसताना ती कुसऱ्याला शाळा होती आणि वचपे ही मुख्य शाळा होती तिथं. तर त्यांच्या गावापासून त्या शाळेमध्ये 3 किलोमीटर रोज पायी येऊन त्या शाळेमध्ये मुलांना शिकवायच्या आणि चांगल्या प्रकारे मुलांचं त्यांनी एज्युकेशन त्या ठिकाणी केलं. त्यांचं डीएड या त्याच पिरियडमध्ये या शाळेतर्फे शिक्षकांना जे डीएड करायला लावतात तर शाळेतर्फे सिलेक्शन होतं. तर त्याच्यात त्यांनी त्यांचं डीएड हे शासकीय अध्यापक विद्यालय पुणे येथे त्यांनी डीएडचं शिक्षण पूर्ण केलं. आणि शिक्षणानंतरच त्या पुढे शाळा वगैरे करू लागल्या. परंतु डीएड झाल्यानंतर त्यांनी त्या शाळेमध्ये शिक्षक असतानाच त्यांनी BA हे 1992 साली SNDT या कॉलेजमधनं त्यांनी त्यांचं BA पूर्ण केलं. आता नोकरी तर त्यांची चालूच होती शिक्षकाची. परंतु या मध्य पिरियडमध्ये म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळेत असतानाच त्यांचं हे डीएडचं शिक्षण पूर्ण झालं होतं. आणि त्याच्यानंतर त्यांचं जिल्हा परिषद शाळेतर्फे प्राथमिक शिक्षक म्हणून पिंपळे सौदागर पुणे येथे त्यावेळेला त्यांचं पोस्टिंग झालं. पिंपळे सौदागर हे त्यावेळेला ग्रामपंचायतीमध्ये येत होतं म्हणजे कॉर्पोरेशनमध्ये नव्हतं. ते कॉर्पोरेशनमध्ये साधारण 1982 साली गेलं. आणि त्याच्यानंतर या पिंपरी चिंचवड याच्यामध्ये त्यांचं पुढचं सगळं आयुष्य शिक्षकाचं जे आयुष्य आहे ते पिंपरी चिंचवड नगरपालिकेमध्ये गेलं. त्या पिंपळे सौदागर येथे त्या साधारण 1974 ते 85 या 10 वर्षाचा काळ त्यांनी पिंपळे सौदागरमध्ये पूर्ण केला. त्यावेळेला सुरुवातीला त्यांचं वास्तव्य या बोपोडी या ठिकाणी होतं. 1968 ते 1984 यावेळेला त्या बोपोडीमध्ये दोघे उभं होतं तिथे राहत होते. आणि त्याच्यानंतर तिथून त्या पिंपळे गुरवला आपला पिंपळे सौदागरला या रोज पायी येऊन जाऊन करायच्या. पायी येऊन जाऊन करणं म्हणजे अंतर जास्त होतं. तर त्यावेळेला त्यांची एक आवडती लुना ही लुना त्यांनी घेतली. आणि लुना त्यांना सायकलही चालवता येत नव्हत्या अगोदर, परंतु त्यांनी लुना चालवायला शिकल्या. आणि तिथून त्या पिंपळे सौदागरला शिक्षकाच्या याच्यासाठी त्या रोज येऊन जाऊन करायला लागल्या. मुलांना आनंद वाटायचा की बाई गाडीवर येतात. त्यावेळेला गाडी म्हणजे फार क्वचित लोकांकडे असायची. पिंपळे सौदागरच्या शाळेनंतर त्यांचं प्रमोशन झालं मुख्याध्यापक म्हणून. मुख्याध्यापक म्हणून त्यांची पहिल्यांदा पोस्टिंग झाली फुगेवाडी. आणि तो पिरियड होता फुगेवाडीच्या शाळेचं त्यांचं 1985 ते 1995 10 वर्ष.
फुगेवाडीच्या शाळेमध्ये अगदी उत्स्फूर्तपणे त्यांनी काम केलं आणि त्यांचीच पावती म्हणून आता त्यांच्या बरोबरच्या रिटायर्ड शिक्षिका किंवा आता असलेल्या शिक्षिका या ठिकाणी आपल्याला दिसल्या, त्यांचा सत्कार करण्यासाठी या ठिकाणी आल्या होत्या. म्हणजे बाईंचं त्या शिक्षकांबरोबर किती अगदी मैत्रीपूर्ण संबंध होते त्याच्यावरून दिसते आपल्याला. या शाळेमध्ये 10 वर्ष काम केल्यानंतर त्यांचं कासरवाडी या ठिकाणी 1995 ते 2001 हे 7 वर्ष त्यांनी कासरवाडी या ठिकाणी शाळेमध्ये काम केलं. कासरवाडीच्या शाळेमध्ये काम करत असतानाच कॉर्पोरेशनच्या नियमाप्रमाणे काही ठराविक पिरियडसाठी राहत्याच्या नंतर ट्रान्सफर होते, तर त्यानंतर त्यांचं पोस्टिंग पिंपळे गुरव या ठिकाणी झालं. पिंपळे गुरव या ठिकाणी साधारण 2001 ला त्या आल्या आणि 2007 पर्यंत हे 6 वर्ष त्यांनी पिंपळे गुरव या शाळेमध्ये काम केलं उत्कृष्टपणे आणि मुख्याध्यापकाचंच त्यांनी काम केलं. म्हणजे पुढं ज्या फुगेवाडीला त्यांचं प्रमोशन वर गेल्या त्याच्यानंतर त्या मुख्याध्यापक म्हणून कासरवाडी आणि नंतर पिंपळे गुरवला गेल्या. पिंपळे गुरवला मुलींची आणि मुलांची शाळा होती, त्या मुलींच्या शाळेच्या त्या मुख्याध्यापक होत्या आणि त्या शाळेला त्यांनी चांगल्या प्रकारे तिथं काम करून दाखवून शाळेला उत्कृष्ट म्हणजे गुणवंत शिक्षक म्हणून त्यांना पुरस्कार मिळाला. आदर्श शाळा पिंपळे गुरवची त्यांनी बनवली, त्याचाही पुरस्कार त्यांना मिळाला. आणि आदर्श मुख्याध्यापक पिंपरी चिंचवडचा हा पण 2003 साली त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. पिंपरी चिंचवड मनपा सेवानिवृत्त शिक्षक संघ आहे त्याच्यामध्ये त्यांनी काम केलं आणि जी लहानपणापासून त्यांची जी जिद्द होती, चिकाटी होती, ती त्यांनी शेवटपर्यंत दाखवून दिली. त्यांच्या या कार्यकाळामध्ये त्यांना जे कृष्णा आंबवणे होते यांचं दुर्दैवानं 2011 साली मे 2011 साली निधन झालं आणि हे झाल्यानंतर त्या खचून गेल्या होत्या. परंतु आपल्या पाठीमागं मुलगा आहे, सून आहे, नातवंड आहेत, हे डोळ्यासमोर ठेवून त्या धीराने उभ्या राहिल्या. मुलांना पण त्यांनी आधार दिला आणि कुटुंबाची भरभराट ही अशीच पुढे चालू ठेवली, त्या खचून गेल्या नाही. त्यांना मुलगा प्रदीप आंबवणे, डॉक्टर प्रदीप आंबवणे त्यांनी PhD केलेली आहे. त्यानंतर सुनबाई सायली आंबवणे ही सुद्धा PhD आता करते, तिचे थोड्या दिवसात पूर्ण होईल. आणि 2 नातवंड आहेत त्यांना, आदित्य आंबवणे आणि अर्णव आंबवणे. असं हे उत्कृष्ट प्रकारचं कुटुंब आज सांगवी या ठिकाणी राहते. ते 2068 ते 84 त्या बोपोडी या ठिकाणी राहिल्या. त्यानंतर त्यांनी स्वतःची वास्तू दापोडी या ठिकाणी 1984 साली बांधली आणि 1984 ते 2000 सालापर्यंत त्या दापोडी या ठिकाणी राहिल्या. दापोडला त्यांचं स्वतःचं घर होतं. त्यानंतर आता प्रदीपने त्याच्यामध्ये त्या सोसायटीमध्ये भाग घेऊन ते सोसायटीचं परत पुनर्बांधकाम वगैरे केलं आणि चांगल्या प्रकारची आता तिथे बिल्डिंग उभी केलेली आहे. त्याच पिरियडमध्ये साधारण 2001 साली 2001 साली त्या सांगवी या ठिकाणी त्यांनी घराचं काम बांधकाम पूर्ण केलं आणि दापोडीवरनं त्या नवी सांगवी या ठिकाणी शिफ्ट झाल्या आणि 100वी सुद्धा अशाच ठिकाणी चांगल्या ठिकाणी साजरे होईल. आपल्या सर्वांना ठिकाणी येण्याचं आमंत्रण मिळावं ही अपेक्षा करतो. परमेश्वराला विनंती करतो की त्यांना असंच हे उदंड आयुष्य दे. त्यांच्या जीवनाची जी भरभराट आतापर्यंत झालेली आहे ती इथून पुढे असेच होऊ दे. कुटुंबाची चांगली प्रगती होऊ दे. त्यांना सुख समृद्धीचे आयुष्य मिळू दे ही परमेश्वराला प्रार्थना करून या ठिकाणी मी माझा परिचय थांबवतो. देतो त्यामधल्या खासा उल्लेखित करणं महत्वाचं असतं. टोपणनामं उल्लेखित केलेली आहे. तुम्ही जर ही वंशावळ पाहिली त्यासाठी स्वप्नीलनं खूप छान अशी मदत केली आहे. ट्रेडिंग करण्याचं महत्वाचं असं काम साहेबांनी केलेलं आहे. त्याचबरोबर प्रदीपला वेळोवेळी त्यांनी मार्गदर्शन केलं. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करायचं. PhD नंतर बऱ्याच ऍक्टिव्हिटीज रन झाल्या. त्यातली एक ऍक्टिव्हिटी म्हणजे पब्लिकेशन हाऊस. मी 1 वर्ष 1.5 वर्ष झालं पब्लिकेशन हाऊस उभं करणं वगैरे यात पडलं होतं आणि पब्लिकेशन हाऊस समोर रन झालं. पब्लिकेशनमध्ये पुस्तक प्रकाशन करायचं, मग कुठलं करायचं. पुस्तक प्रकाशन करताना खूप साऱ्या गोष्टी आल्या. त्यात पहिलं नाव आलं होतं ते म्हणजे सायलीच्या आजीचं, की तिथं मी तिला अप्रोच केलं होतं की थोडंसं स्वतःचं असावं आत्मचरित्र. पण आजीचं वय 90-95 आणि आजीने स्वतः सांगितलं की मला अजून यायचं आहे. हे लिहिल्यानंतर मग कुशल प्रकाशन करेल.
मग त्याच्यानंतर सिनियर मोस्ट आत्मचरित्रासाठी माझ्याकडे दुसरा माणूसच नव्हता, आई होती. पॅरामीटर खूप क्लिअर होते, सिनियर माणूस असावा आणि त्याचं कॉन्ट्रीब्युशन असं काहीतरी असावं की जे आपण आत्मचरित्रात लिहू शकतो. आईला मागच्या वर्षी मी थोडीशी रिक्वेस्ट केली, लिहित गेलो आणि संभव हे थोडंसं प्रकाशन झालं. आत्मचरित्र सांगण्याचा मुद्दा एवढाच होता की आत्मचरित्रामध्ये आपण तिचा जीवन प्रवास बघतोय, वेगवेगळ्या काळखंडात घडलेल्या घटना बघतोय आणि त्याबरोबर आलेले इतर जे काही आहेत, म्हणजे इतर जे कोणी सहकारी आले, इतर जे कोणी मित्रमंडळी आले, तर ह्या सर्वांचं पण तिच्याशी कसा संबंध आला आणि त्यांचे संबंध एकमेकांशी कसे होते, अशा बऱ्याच गोष्टी त्यात त्यांनी मांडण्याचा थोडासा प्रयत्न केलेला आहे. वय बघता थोडेफार चुका होऊ शकतात, काय असेल तर थोडंसं सांभाळून घ्या, एवढंच सांगितलं. दुसरं वंशावळ, आंबवणे परिवारांची वंशावळ ही बरेच दिवस झाले मी प्रयत्न करत होतो. आईनेच डोक्यात घातलं होतं की आपण ही वंशावळ तयार केली पाहिजे. मागचे 2-3 महिने मी सगळ्यांना भेटतोय, आंबवणे घरातले सगळेजण भेटले मला आणि 2-3 महिन्यात अराउंड 7 पिढ्यांची पूर्ण वंशावळ तयार झाली. कुठेतरी ती प्रकाशित झाली पाहिजे, सगळ्यांना पोहोचली पाहिजे, ही माहिती सगळ्यांना भेटली पाहिजे, म्हणून त्याचं प्रकाशन करून सगळ्यांना देऊन टाकतो. म्हणजे आंबवणे घरातल्या सगळ्यांना त्या प्रकाशनाचा फायदा होईल, त्या वंशावळीचा फायदा होईल या दृष्टिकोनातून ती छोटीशी वंशावळ तयार केली होती. वंशावळीचं जास्त डिटेल सांगायचं झालं तर वंशावळीमध्ये 7 पिढ्या आहेत, पण 7 पिढ्यांमध्ये फक्त भाऊ म्हणून नाही घेतले, तर भावांबरोबर बहिणी घेतल्या. म्हणजे आमच्या भाषेत सांगायचं झालं तर आमची आजी आजोबा आहेतच, पण आमच्या आत्या सुद्धा त्यात घेतल्या. आत्यानंतर आमच्या चुलत बहिणी आहेत, तर चुलत बहिणीचं सुद्धा आम्ही त्यात घेतलं. प्लस त्यांची माहेरची नावं, माहेरची गाव कुठले कुठले, असं थोडंसं डिटेल जावं लागेल. पण समवेअर अराउंड जर फक्त सासरचं म्हणजे आईकडनं सासरचं जर घेतलं तर 47 कुटुंबांचं कव्हर झालं त्यात. आणि जर परत माहेरचं जर घ्यायचं झालं तर माहेरचं जर केलं तर मग कदाचित 100च्या पुढे कुटुंब निघून जातात. पण मग एवढी मोठी वंशावळ तयार करायला थोडंसं म्हणजे पेशन्स ठेवून केलं तर ते झालं. आता ते बहुतेक सगळ्यांना उपयोगाला येणं अशा अपेक्षा ठेवतो. रुक्मिणीताई आंबवणे यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, खूपच आनंदाचा दिवस आहे आज. आणि आपला त्यांचा उत्साह पाहिल्यानंतर आपल्याला थोडी स्फूर्ती येईल. त्यांनी विशेषतः हे जे आत्मचरित्र लिहिलेलं आहे हे खरोखरच स्फूर्तीदायक आहे आणि आपल्या प्रत्येकाला घेण्यासारखे, प्रत्येक कुटुंबाला काहीतरी आता स्फूर्ती मिळेल नक्कीच. तर वाचल्यानंतर प्रत्येकजण थोडेतरी काहीतरी विचार करेल, नंतर करेल आणि आपल्याही कुटुंबात असं काहीतरी करायला पाहिजे असं मनामध्ये स्फूर्ती येईल नक्की. तेव्हा हे काम त्यांनी फार महत्त्वाचं काम केलेलं आहे. गवारी साहेबांनी सांगू शकतो की आम्ही खेडेगावातून आलो, आमच्या आईनं सही बी काही येत नव्हती, अंगठा येत नव्हता, पण आम्ही शिक्षणाची आज धरल्यानंतर पुढे आलो, नंतर पुढे इथपर्यंत पोहोचलो. आमच्या समोर उभं राहण्याची पात्रता आम्ही निर्माण केली. आणि तसंच आता एक पुढे आंबवणेबाई हे आता यांच्या परिचयातून कळलं, त्यांच्या आत्मचरित्रातून कळलं की त्यांनी किती मेहनत घेतली शिक्षणासाठी. कुठे कोकणामध्ये तिथे जाऊन, तिथे वसतिगृहात राहून, थंड पाण्याने आंघोळ करून तिथे शिक्षण घेतलं. एक सुंदर निबंध लिहिला त्यांनी. त्या निबंधाने त्या शाळेमध्ये त्यांची वेगळी ओळख निर्माण केली. शिक्षण आमचे इन्कम टॅक्सचे मित्रमंडळी जोशी साहेब, इंगले साहेब, गवारी साहेब यांच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि त्यांचं भावी आयुष्य, उर्वरित आयुष्य खूप तंदुरुस्तीचं, सुख समाधानाचं जावं. आणि योगायोगानं त्यांचं जे घरचूक मंडळी आहे, खूप मदत करणारी आहे, सर्व नातेवाईक मंडळी सर्व चांगली आहे. त्यांची काय म्हणता येईल व्यायाम आहे तिकडे बसलेले आहेत, त्यांचे वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन होतं आहे किंवा त्यांना आधार मिळतोच आहे. तेव्हा त्यांनी पुढचं आयुष्य खूप समाधान करावं. आणि अजून काहीतरी चरित्र कोणाचं काही द्यायचं असेल किंवा काहीतरी समाजाचं काही करता आलं तर तुम्ही विचार करा, मुलाबरोबर बोला, कोणाच्याबरोबर बोला आणि काहीतरी करता आलं तर करा अशी मी त्यांना विनंती करतो. आणि माझी विनंती आपण संपवतो. धन्यवाद. रुक्मिणी आंबवणे मावशींचा 75वा वाढदिवस या ठिकाणी साजरा करत असताना त्यांचे अनेक सहकारी, मार्गदर्शक, त्यांच्याबरोबर काम करणारी मंडळी आणि कुटुंबातील सगळ्या सोयरे, खऱ्या अर्थानं हा कौतुकाचा सोहळा पाहण्यासाठी सर्वजण या ठिकाणी
अतिशय आनंदाने उपस्थित झालेले आहेत. बालचिन साहेबांनी, गवारी काकांनी यांनी खऱ्या अर्थानं त्यांचा जीवन प्रवास या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या समोर मांडलेला आहे आणि तो त्यांचा अधिकार आहे, कारण त्यांनी त्यांच्या आयुष्याच्या सुरुवातीपासून त्यांचा तो प्रवास पाहिलेला आहे. त्या प्रवासाचे अनेक काळ ते सगळेजण सोबती राहिलेले आहेत आणि त्यांच्या इतका अनुभव किंवा त्यांच्या इतकी माहिती कदाचित दुसरं कोणी सांगू शकणार नाही. पण कौतुकाची गोष्ट या सगळ्या ह्याच्यामध्ये मला ही सांगावी लागेल की आज 75वा वाढदिवस साजरा करत असताना जर 75 वर्ष मागे गेलो आपण आणि त्यांच्या आयुष्याची सुरुवात बघितली तर कुशिऱ्यातल्या माळी परिवारामध्ये जन्म घेतलेल्या या मावशी आणि थोडंसं कुठेतरी ग्रामीण भागातलं शिक्षण, तर शिक्षणाचा पाया आईवडिलांनी रचला असेल, त्यांनी मार्गदर्शन केलं असेल आणि त्याच्या माध्यमातून कुठेतरी शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं कर्तृत्व त्या ठिकाणी दाखवलं. एक मुलगी म्हणून ते कर्तृत्व त्या ठिकाणी शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी पूर्ण केलं. भविष्याची सुरुवात करत असताना तिरपाड गावच्या अंबवणे परिवाराशी त्यांचे संबंध जोडले गेले आणि त्याच्या माध्यमातून आयुष्याची एक नवीन सुरुवात या ठिकाणी झाली. आणि त्या सगळ्यातनं प्रेरणा वधूवर सूचक मंडळाचा जन्म झाला आणि मला वाटतं प्रेरणा वधूवर सूचक मंडळाला सुद्धा 25 वर्ष झालेली आहेत. म्हणजे 75 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी 25 वर्षाचं एक म्हणजे प्रदीप सोडून, स्वतःचं मूल सोडून एक सामाजिक मूल जन्माला घातलं या सगळ्यांनी मिळून आणि त्याला सुद्धा आज 25 वर्ष झालेली आहेत. आणि असं सगळं करत असताना, घरातला सगळ्यांचा आधार होत असताना, आपलं गाव सांभाळत असताना, आज जसं आधारवड म्हणून जे पुस्तक या ठिकाणी सगळ्यांनी सांगितलेलं आहे त्याचं प्रकाशन झालं आणि खऱ्या अर्थानं त्या आधारवड म्हणून या ठिकाणी आज त्यांच्या आयुष्याचा अतिशय चांगला प्रवास करत आहे. कारण मी जी मंडळी सांगितली, घरातली असतील, बाहेरची असतील, या सगळ्या मंडळींना आधार देण्याचं काम खऱ्या अर्थानं आज त्यांच्या निवृत्तीनंतर त्या करत आहेत. आणि या सगळ्या माध्यमातून मला एक छोटीशी गोष्ट फक्त या सगळ्या याच्यामध्ये सांगायची आहे की हे सगळं करत असताना त्यांचा आजारपण हा खूप मोठा विषय आहे आणि त्यांच्या प्रत्येक आजारपणामध्ये त्यांचं एक वेगळं रूप आम्ही या ठिकाणी पाहिलेलं आहे. मी स्वतः वैद्यकीय व्यवसायामध्ये असल्यामुळे, मी डॉक्टर असल्यामुळे त्या गोष्टीचं मला नेहमी कौतुक वाटतं की त्यांचं हृदयाचं ऑपरेशन झालेलं आहे, त्यांना पॅरालिसिसचा अटॅक घेऊन गेलेला आहे, त्यांचे बाकीचे आजार आहेत, पण या सगळ्यांना त्यांच्याकडे बघितल्यानंतर कधी त्या कुठल्या आजाराने खचून गेले असं आम्हाला कधीच जाणवलं. त्यांचं हृदयाचं ऑपरेशन झाल्यानंतर मध्ये पोटदुखीचा त्रास झाला आणि अचानक ते हॉस्पिटलमध्ये आलं आणि हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर त्याचं निदान करत असताना आमच्या असं लक्षात आलं की त्यांच्या पित्ताशयाला सूज आहे आणि पित्ताशयामध्ये इन्फेक्शन झालेलं आणि पित्ताशय काढायचा निर्णय झाला. त्यांचं हृदयाचं ऑपरेशन झालेलं आहे, शुगर आहे, BP आहे, अशा सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना आम्ही असा विचार करत होतो की कुठेतरी मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये त्यांचं ऑपरेशन झालं पाहिजे. त्यांच्याबरोबर प्रदीप आणि ते दोघंच जण होते. सगळ्यांना प्रश्न झाल्यानंतर मला फक्त त्यांनी 2च शब्दात विचारलं, डॉक्टर तुम्ही कॉन्फिडंट आहात ना आपल्या इथे हे सगळं होईल ना? मी म्हणलं हो 100% होईल. आणि त्या म्हणलं मग कशाला पुढे जायची गरज नाही, माझ्यासाठी तुम्हीच मोठं विद्यापीठ आहात, तुम्ही या इन्स्टिट्यूट आहात, माझं ऑपरेशन तुम्ही बिंदास करा, कुठलंही टेन्शन घेऊ नका. आणि लिटरली त्या 3 दिवसामध्ये म्हणजे ते ऑपरेशन आम्ही केलं, त्याच्यानंतर 3 दिवसामध्ये त्या चालायला फिरायला लागल्या आणि कोणालाही विश्वास बसणार नाही की त्या अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचं आयुष्य या सगळ्या याच्यामध्ये व्यतीत करत आहेत. आणि आपलं आरोग्य चांगलं राहो आणि आपली साथ या कुटुंबाला कायम मिळत राहो आणि समाजाला आपलं मार्गदर्शन मिळत राहो ही सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. नमस्कार सर्वांना, उपस्थित सर्व मान्यवर बंधू भगिनींनो. आज आपल्या आंबवणे मॅडमचा अमृत महोत्सवी 75वा वाढदिवस आणि हा वाढदिवस आपण सगळ्यांच्या उपस्थितीत हा सुवर्ण क्षण साजरा करीत आहोत. यासाठी मला तर असं म्हणावंसं वाटतं की बाईंचा मुलगा चिरंजीव प्रदीप यांनी आणि सुनबाई सायली यांनी हा सर्व कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. बाईंना तर असं वाटत असेल अजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा गुण. खरंच त्यांच्यासाठी हा सोन्याचा दिवस आहे की आपल्या आयुष्याचा हा जो अमृत महोत्सवी दिवस आहे, क्षण आहे, तो सर्व हितचिंतक, इष्टमित्र, मैत्रिणी, नातेवाईक यांच्या समवेत आपण हा आनंद साजरा करतोय.
ह्यापेक्षा आणखीन दुसरा कोणता आनंद असेल. तर अशा या छान दिवशी, सुंदर क्षणी आपण सगळे त्याचे साक्षीदार आहोत, याचा मला तर खूप आनंद होता. दैवानं हा म्हणजे खूपच चांगला योग असावा की त्यांच्या मिस्टरांनी सुद्धा त्यांच्या ह्या जिद्दीला उचलून धरलं आणि त्यांची D.Ed नंतर नोकरी, D.Edच्या अगोदर नोकरी, D.Ed नंतर नोकरी, त्यानंतर B.Ed, ह्या सगळ्या गोष्टींना त्यांनी साथ दिली. आणि त्यांनाही मी चांगली ओळखते. आम्ही त्या स्टाफमध्ये असताना आम्ही त्यांच्या घरी 2-4 वेळा गेलो होतो. तर आंबवणे साहेब सुद्धा अत्यंत सहकार्य वृत्तीचे होते. खूप त्यांना मदत करायला असं आवडायचं आणि बायकोच्या पत्नीच्या अशा ह्या गुणाला त्यांनी खूप खतपाणी घालून त्याचं एक छान आधारवड तयार केलं. आणि इतकंच नव्हे तर आपली सामाजिक बांधिलकी ओळखून बाईंनी समाजासाठी सुद्धा सक्रिय सहभाग मुख्याध्यापिका असतानाच तो घेतलेला होता, तो आम्हाला माहिती होता. समाजासाठी सुद्धा त्यांचा अत्यंत सक्रिय सहभाग होता. आजही त्या गोष्टीत कार्यरत आहेत. हे खरंच त्यांच्याकडून फार शिकण्यासारखं आहे. आज त्यांचं पुस्तक प्रकाशन पाहून माझं तर अगदी आनंदाने मूल भरून आला आणि आपण काही नाही, शून्य आहोत त्यांच्या पुढे असं मला सारखं वाटायला लागलं. आपणही या गोष्टीतून काहीतरी प्रेरणा घेण्याचं मी आज ठरवलंय. आणि खरंच या सगळ्या गोष्टींच्यासाठी बाईंना शतशः धन्यवाद. आणि शिवाय त्यांना आरोग्यपूर्ण आयुष्य लाभो अशी इच्छा व्यक्त करून मी माझे शब्द सांगते. आज रुक्मिणी अंबोणे मॅडम म्हणावं की बाई म्हणावं हा प्रश्न मला पडला. मॅडम म्हटलं तर फार आधुनिक काळ होतो, बाई म्हटलं तर मग जुन्या काळात जावं लागतं. तर बाईच आमच्या त्या बाईच आहेत खऱ्या अर्थानं. तर आज त्यांच्या या 75व्या वाढदिवसानिमित्त जमलेले सगळे त्यांचे आप्तेष्ट, सगळा शिक्षक स्टाफ, मान्यवर उपस्थित अधिकारी, या ठिकाणी आंबोणे मॅडमच्या बाबतीमध्ये बरेच विषय झालेले आहेत. सगळ्यांना अगदी लहानपणापासूनचा तो अगदी प्रवास आपण चित्रपट उलगडल्याप्रमाणे सगळ्यांनी उलगडून दाखवला. अतिशय सुंदर प्रवास होता. तसाच मनाला एक थोडंसं दुःखद वाटणारा पण थोडासा प्रवास होता, कारण त्या हिमतीनं त्यांनी आपलं आयुष्य या ठिकाणी काढलेलं आहे. 75 वर्ष मागची जर पाहिली गेली तर सगळ्यांनीच मला असं वाटतं गावारी साहेबांनी बोलून दाखवले, त्यानंतर भानसिंग साहेब असतील, त्यानंतर आमच्या रेखा जाधव मॅडम असतील, यांनी सांगितलेलं आहे. तर असा हा त्यांचा कालावधी. मी या बाबतीत बोलणार नाही, मला फक्त एक त्यांचा स्वभाव सांगायचा. सगळे स्वभाव अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणायला काही अर्थ नाही, आणि ते आता मला दिसलं. एक सांगायचं म्हणजे ज्या वेळेला पाहिली मी त्यांच्याकडे त्यावेळेला वेगळंच त्यांचं गुण मला पाहायला मिळतो. आज मी जरा थोडीशी चाट झाले, ज्या वेळेला पुस्तक प्रकाशित झालं, आता मला क्लिक झालं, प्रदीप तू का मला म्हणाला की मला काहीतरी लिहायचं आहे, तुम्ही ते लिहा म्हणून. तर त्याच्या डोक्यामध्ये तेच होतं की एक पुस्तक लिहावं, आणि ते पुस्तक मॅडमनी दिलं. मॅडम तुम्ही आम्हाला खरंच या ठिकाणी आम्हाला मान चुकवावी लागली, असं तुम्ही पुस्तक लिहिलेलं आहे. आणखीन एक प्रसंग सांगणार आहे. मला वाटतं आता राजेंद्र वाघे सर यांनी सांगितलं की सुपरवायझर पद जे होतं, तर त्या सुपरवायझर पदाच्या वेळेला रस्तिकाच आमच्याकडे चालली होती. मॅडम त्याच्यामध्ये त्यांना ते पद मिळत होतं, पण मॅडमने असा विचार केला 1 वर्षासाठी जर ते पद मिळत असेल, 1 वर्षासाठी दुसऱ्याचा नंबर लागणार. मग त्या ठिकाणी मी जर बात केली तर माझ्यानंतर माझ्या येणाऱ्या माझ्या समाजातील जो माणूस आहे त्याला जास्त वर्ष मिळतील, हा विचार त्यांनी केला. हा विचार करून त्यांनी ते पद घेतलं. त्यांनी या ठिकाणी मला वाटतं माझ्या आधी, आणि त्याची भागीदार जी असेल ती खरी मी आहे. आज मी पर्यवेक्षक पद त्यावेळेला निभावलं, हे अंबवणेबाईंचा त्याग होता, म्हणून ते मला 8 वर्ष दिले आलं की मी राजेंद्र भागीदारांना अगदी निश्चित सांगू इच्छिते. तर अशा ठिकाणी त्यांचा त्याग हा सुद्धा फार मोठा होता. सामाजिक कार्य तर त्यांनी उत्तम केलंच, त्याचबरोबर एक काही त्याग सुद्धा करावा लागतो, ती त्यागवृत्ती सुद्धा त्यांच्यामध्ये आहे. आणि आज मला त्यांच्यात एक उत्तम लेखिका भेटली. मॅडम 25 वर्षाचं आपलं कार्य आहे, पुस्तक रूपाने बाहेर ते आलंच पाहिजे
एवढं तुम्हाला मी सांगते. आणि माझ्या जोशी कुटुंबियाच्या वतीनं, माझ्या प्रेरणा वधूवर सूचक मंडळाच्या वतीनं तुम्हाला तुमचं भावी आयुष्य सुखाचं, समाधानाचं, समृद्धीचं आणि अजून 100 पार करावी ना आमच्याबरोबर तुमचं अध्यक्षपद राहावं एवढीच अपेक्षा व्यक्त करते. सर्वांना सविनय नमस्कार. इथे उपस्थित आजच्या कार्यक्रमासाठी आपण सगळे जे उपस्थित झालेलो आहोत ते आंबवणेबाईच्या 75व्या वाढदिवसानिमित्त. मी वसुंधरा भोसेकर. बाईंच्या शाळेत मी 1988 साली शाळेत प्रवेश केला. त्यावेळेला माझं नुकतंच लग्न झालं होतं आणि त्यानंतर मी नागपूरवरून या ठिकाणी म्हणजे फुगेवाडीला माझी नियुक्ती झाली जून 88ला. त्यावेळेला सगळे जे शिक्षक होते, ज्या शिक्षिका होत्या त्या सगळ्या पुण्याहून येणाऱ्या होत्या आणि मी सगळ्यात लहान होते तिथे. पण मला कधीही माझं माहेर आठवलं नाही. या शाळेने बाईंचं जे व्यवस्थापन होतं ते व्यवस्थापन अतिशय उत्तम होतं आणि त्यामुळे सगळ्या शिक्षकांना त्या सामावून घेत होत्या. कोणता का शिक्षक असे ना, मग कुलकर्णीबाई असू देत, दांडेकरबाई असू देत, कामठेबाई असू देत, केमसेबाई असू देत, कोळंबेबाई असू देत, जाधवबाई असू देत, आम्ही सगळ्या एकत्र असायचो. जेवताना जर का बाईंना आमच्या हसण्याचा आवाज ना आला नाही तर त्यांच्या ऑफिसमधून आम्हाला बोलवून घ्यायच्या, म्हणायचे आज काय झालंय, या बाईंचा आवाज आज आलेला नाही आहे. आपण आता पाहिलं की बाईंचा परिचय अतिशय खडतर असा झालेला आहे. आम्ही शिक्षकही त्याप्रमाणेच त्यांना साथ देत होतो आणि त्या अशाच आमच्यात सहभागी राहोत असं एवढं बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण. आंबवणे यांची 75 वर्ष पूर्ण होऊन 76व्या वर्षात पदार्पण होत आहे. तर त्यांना मी पुढील आयुष्याच्या शुभेच्छा देतो. आणि त्यांचा संबंध 2 संस्थांतर्फे मला आला. पहिली संस्था म्हणजे माझी राहण्याचं ठिकाण. तर हे आमचे पहिले शेजारी. तर 86 ते जवळजवळ आजपर्यंत, आता ते सांगवी 2 वर्षापूर्वी गेले, परंतु त्यांनी आमच्या शेजारीच वास्तव्य केलं आणि घरचे संबंध इतके आहेत. अगदी आमचं घर एक आणि त्यांचं घर असं वेगळं काहीच नाही. अशा या प्रसंगी आम्ही एकत्र वाढलो, एकत्र हे केलं आणि त्यांचं सहकार्य, त्यांचं चिरंजीव जो एक प्रदीप आहे, सायली आहे, यांनी जो कार्यक्रम घडवून आणला त्या दोघांनाही मी पहिले धन्यवाद देतो. आणि आंबवणेबाईंना त्यांच्या हातून त्यांची सेवा आणखी घडो अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर दुसरा परिचय जो आला तो शिक्षक सेवा संघटना. तर सेवामुक्त संघटनेचं मी काम करतो. तर त्याही आमच्या संघटनेमध्ये सभासद आहे आणि त्यांचंही काम संघटनेमार्फत चांगल्या प्रकारचं आहे. त्यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं. या वतीने मी सर्कल सोसायटी, आत्ता नवीन झालेली काटेवृंदावन सोसायटी आणि सेवामुक्त संघटना या सर्वांच्या तर्फे त्यांना पुढील आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं आणि आज बऱ्याच प्रेक्षकांनी त्यांना सांगितलं 100 काय, मी तर म्हणतो 101, 102 होऊ द्या, पण त्यांना जगू द्या. आणि त्यांना त्यांचे आता परिचय मला भरपूर आहे, पण आता वेळ भरपूर झालेला आहे. वेळेचं बंधन ठेवून मी माझं मनोगत थोडक्यात व्यक्त करतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझी सोन्याचा दिन, खरंच आज सोन्याचा दिवस आहे. कारण 75 वर्ष पूर्ण करून त्यांच्या जीवनातील चढ उताराचा आशीर्वाद देऊन आम्हाला त्यांचा सोहळा आज पार काढण्याची संधी दिली, त्याच्याबद्दल धन्यवाद. त्यांच्या आयुष्यातले चढ उतार हे गवळी त्यांनी पूर्ण सांगितलेले आहेत. तेवढा मोठा अनुभव व मुळातच शिक्षकी पेशा असल्यामुळे गुरुज्ञान म्हणजे ज्ञानार्जन करण्याची सर्व त्यांनी संधी आम्हाला दिली. असा शेजार धर्म आम्हाला लाभला. त्याच्यामुळे आमचा समाज व पुढील पिढीला त्यांनी आशीर्वाद दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद. हे पहा या ठिकाणी
आलेल्या सर्व पाहुण्यांचं आमच्या कुटुंबाच्या वतीनं आणि माझ्या वतीने सहर्ष स्वागत. रुक्मिणी कृष्णा मोणे या आमच्या बहिणी, त्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं. सुरुवातीला त्या आमच्या कुटुंबामध्ये नोकरी लागल्या. आमचे भाऊसुद्धा त्या टायमाला नोकरी लागली आणि त्यांचं लक्ष सगळं आमच्या कुटुंबावर राहिलं. आमच्या कुटुंबामध्ये त्यांनी सर्वांना प्रेरणा दिली आणि आज जवळजवळ बरीचशी मंडळी आमची चांगल्या ठिकाणी काम करतात, चांगले करतात. आणि त्यांचा संबंध म्हणजे आमचे आई, मोठी आई ही माळ्यांचीच होती आणि त्या पद्धतीने त्यांचं लग्न आमच्या भावाशी झालं. आम्ही अजूनही त्यांचीच प्रेरणा आम्हाला अशीच लाभो, त्यांना उज्ज्वल आयुष्य लाभो अशी मी परमेश्वराला विनंती करेन. आणि आम्हाला सहकार्य भेटून त्याने भरपूर आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि त्यांना उज्ज्वल आयुष्य लाभो एवढं बोलून मी इथे थांबतो. 75 निमित्त आपण या ठिकाणी बहुसंख्य स्नेहापोटी एकत्र झालं याबद्दल मी पहिल्यांदा संबंधित पाहुणे मंडळीचे अध्यक्षांचे पहिल्यांदा आभार मानतो की आजकालच्या परिस्थितीमध्ये दुरावलेल्या स्थितीमध्ये माणसं जवळ येण्याचा प्रयत्न शक्यतो करत नाहीत. कुटुंबापासून सुद्धा मुलं मुली हळूहळू दूर होतात आणि गरज लागल्यानंतर ते जवळ येतात. अशा प्राप्त परिस्थितीमध्ये या ठिकाणी प्रदीपनी हा 75वा कार्यक्रम आयोजित केला. याबद्दल मी पहिल्यांदा त्याचे आभार मानतो. बाईंचा स्वभाव हा सगळ्यांना परिचितच आहे. अतिशय शांत आणि आमचा जो परिचय आहे तो जिल्हा परिषदपासून त्यांनी लुणावर यायचे शाळेला. तर अशा प्रकारे त्यांनी सेवा केलेली आहे. कालांतराने जसं बदल होत जातो त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या परिवाराचं फार चांगल्या प्रकारे संगोपन शिक्षण हे केलेलं आहे. आम्ही सेवानिवृत्त संघटनेच्या तर्फे मी त्यांना धन्यवाद देतो. पुढील आयुष्य सुखाचं समृद्धीचं जावो. हे दिव्यत्वाची जेथे प्रचिती, दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे केलं माझ्याजवळ होती असं मला आमच्या सासूबाई यांनी मी सर्वप्रथम या अमृत वाढदिवसाच्या माझ्या परिवाराकडनं मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि सुरुवातीलाच खरं तर या दोन उभेतांचं मनापासून कौतुक करतो. त्यामध्ये प्रदीप आहे आणि त्यांची पत्नी खरं तर सायली. सून म्हणण्यापेक्षा लेकीचं कर्तव्य पार पाडत आहात म्हणून मी मनापासून या उभयतांचं मनापासून कौतुक करतो. आणि पुन्हा एकदा मी माझ्या या परिवाराकडनं मनपूर्वक शुभेच्छा देतो. फक्त एक आठवण मला जाता सांगायची आहे की मी बऱ्याच वेळा म्हणतो, केशवसुतांची एक कविता आहे की प्राप्त काल हा विशाल सुंदर उदरलेनी, प्राप्त काल हा विशाल सुंदर. तर ह्या प्राप्त कालाचा सुरेख उपयोग आमच्या सासूबाईंनी केलेला आहे. त्यांचं स्वप्न मी कार्यक्रम वाचला आज सकाळीच, म्हटलं जायला पाहिजे. तर आम्ही एकत्र, मी पिंपरी मिरजला होतो, बाई सौदागरला होत्या. सौदागरी तालुका ऑफिस, आम्हाला पगारला सौदागरला यावं लागायचं. तर त्यांचा आदर्श घेण्यासारखं एकच सांगणार की औंध पोस्टापासून सौदागरला अजिबात रस्ता नव्हता, असे दगड होते रस्त्याने. आणि त्या दगडातून ते लुणावर पिंपरी त्यावेळेस राहायला मला वाटतं निगडीला होते काय बोपुडीला, तिथून यायचे ते. आणि अशा अवस्थेत आम्ही सर्वांनी दिवस काढले तिथं. आणि त्या काळात लुणावर येणाऱ्या एकमेव बाई होत्या त्यावेळेस.
त्यानंतर मग मी संघटनेचा अध्यक्ष झाल्यावर शिक्षकांनी म्हणजे गाडी चालवावी टू व्हीलर हा मी प्रकल्प राबवला. प्रकल्प माझी नुना मी द्यायचो त्यांना शिकवायचं चालवायला. बऱ्याच शिक्षकांना मी तयार केलं ते बाईचा आदर्श बघून. आणि वेळोवेळी आम्हाला संघटनेला बाईने खूप सहकार्य केलेलं. ज्यावेळेस जायचं त्यावेळेस त्यांच्या सर्व शिक्षक वर्गाने एक वेळेस आम्हाला मिळायची. सुरुवात केल्यावर संध्याकाळी संपले तर कळायची नाही. तुम्हाला बी हर वाटायचं नाही, मी बोलत राहणार. पण आता तर बाईंना पुढील आयुष्य सुख समृद्धीचं आरोग्य संपन्न जावं ही परमेश्वरावर प्रार्थना करतो आणि आपली सर्वांकडे जावे. या ठिकाणी आमच्या सर्वात मोठे सुलभ रुक्मिणी कृष्ण आंबवणे यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी जमलात. आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी बरेच जणांनी आपल्या त्यांच्या अनुभवी त्यांचे सहकारी यांनी तिथं मनोगत व्यक्त केलं. त्याच्या व्यतिरिक्त मला काही बोलता येणार नाही असं मला वाटते. कारण मी जेव्हा लहानपणापासून नानींना बघितलं तर त्यावेळेस नानी पिंपळे गुरुच्या शाळेमध्ये मुख्याध्यापिका होत्या. त्याच्या अगोदर त्यांची बदली मला वाटतं फुगेवाडी या ठिकाणी असेल, दापोलीत राहायला होत्या. दापोलीतून त्या सांगलीमध्ये राहायला आल्या. आणि अधूनमधून माझं येणं जाणं असायचं. त्यावेळेस विचारायचे की गावाकडं कसं चाललंय. गावाकडं मग त्यांचे घरातले म्हणजे आमच्या घरातले सगळेच त्यांना जे जे आठवण ते विचारायचे मला का कान्हेबा कसा आहे, गोविंदाबा कसा आहे असं विचारायचे. मी म्हणायचो बरं आहे, सगळे चांगले आहेत, असं कसं सगळं चांगलं चाललंय. त्यांना बरं वाटायचं. वारंवार होत होती. त्याच्यातून आम्ही खूप काही शिकायचो, बऱ्याच काही गोष्टी शिकलो. या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली आणि मला आयोजकांचे या ठिकाणी धन्यवाद आणि नानींना पुढील वाटचालीसाठी आणि शुभेच्छा. मी जमलेले सर्व मान्यवर आज आमच्या या ताईंचा 75वा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. हा कार्यक्रम मला आता नुकताच कळाला आणि मी गाईगाई आवरून या ठिकाणी पोहोचले. मला कल्पना होती पण वेळ माहीत नव्हता. खरोखर मला अतिशय आनंद झाला आहे. आमच्या या ताई अत्यंत कर्तव्यदक्ष अशा आहेत या ताई. आणि मी DEDला बरोबर होतो. आज माझ्या DED मैत्रिणींचा खूप मोठा ग्रुप आहे. सगळ्या मैत्रिणींना कळालं असतं तर या ठिकाणी त्याही उपस्थित राहिल्या असत्या, पण मलाच माहीत नसल्यामुळं मी त्यांना कळवू शकले नाही. काम केले आहे आणि त्यांच्या कार्याचा खरोखर हा आदर्श घेण्यासारखा आहे. त्याच्यानंतर सामाजिक कार्यामध्ये त्या कित्येक वर्ष वधूवर मंडळ चालवतात. आजही ते वधूवर मंडळ चालवतच आहे. म्हणजे आपल्या रेखाचा जो कालावधी आहे तो सुद्धा त्यांनी सत्काराने लावलेला आहे आणि म्हणून त्यांचा खूप खूप अभिमान वाटतो आणि खरोखर अवभाग्य समजते. या पुढील आयुष्यात त्यांचं असं अत्यंत उत्तम आरोग्य राहील आणि सुसमृद्धीचं जावं. परमेश्वर त्यांना अजून उदंड आयुष्य देतो. त्यांची शताब्दी साजरी करण्याचं भाग्य आम्हाला देतो अशी परमेश्वराकडे विनंती करते आणि माझे दोन या ठिकाणी. आज माझे 75 साजरी करायचं हे आयोजन जे केलेलं आहे तो माझा मुलगा, त्याचे सहकारी मित्र आणि सगळे नातेवाईक त्यांचं मी मनापासून कौतुक करते. त्यानंतर माझं आयुष्य 75 आयुष्याचं मागं शिवावलोकन केलं तर काय काय घडलं, काय काय आठवणी आहेत त्या मी माझ्या पुस्तकामध्ये मांडलेल्या आहेतच. तरी पण मी माझे आईवडील, मोठा भाऊ आणि देवासारखे माझे पती यांच्यामुळे मी घडले. आणि माझा मुलगा प्रदीप आंबवणे, त्याची मुलं बायको सायली आंबवणे, मुलं नातवंड अर्णव प्रदीप आदिती ही माझे पोट नातवंड. तर माझा मुलगा मातृ आणि पितृभक्त आहे. तो कलियुगातील श्रावण बाळ आहे असं मी समजते. मला त्याच्याबद्दल मला
एकुलता एकच मुलगा आहे, पण म्हणतात मुलगा असावा गुंडा त्याचा ती डोकी झेंडा. अशा प्रकारचा माझा माझे सर्व म्हणजे असं माझं गोड कुटुंब असून माझे सर्व नातेवाईक, शिक्षक, बंधू भगिनी, मित्र परिवार असा मला मी माझे स्वतः खूप भाग्यवान समजते की असा परिवार मला अगदी मोठ्या नशिबाने जिव्हाळ्याचा हा परिवार मला मिळालेला आहे आणि त्याच्यामुळं मी खूप समाधानी आहे. माझ्या या परिवारामुळं मला खूप प्रेम सहकार्य लाभलं आणि त्याच्यामुळं माझं जीवन सुखकर झालं आणि समृद्ध झालं. हे केवळ तुमच्या प्रेमामुळेच. आणि म्हणूनच आज एवढ्या संख्येने तुम्ही माझी सगळी प्रेमाची मंडळी तुम्ही मला भेटण्यासाठी इथं आलात, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. मी परमेश्वराजवळ हीच प्रार्थना करते की माझा हा प्रेमाचा परिवार याला परमेश्वरा सदैव सुखी, समाधानी आणि आनंदी ठेव, हीच मी तुमच्यासाठी प्रार्थना करते आणि माझे 2 शब्द संपवते. पुढचा तो गौरी नाव आहे, त्यामुळे पुढचं पब्लिकेशन नावांचं असतंय. आणि खूप उशीर झाला आता, थोडक्यात सांगतो. खरं तर आई माझ्याशी बोललं तसं की कार्यक्रम आहे आणि मी आता बसले मला जस्ट आठवलं म्हणून सांगतो. मला खरंच उणीव जाणवती ती शिंदे काका असतील, डुमरे मावशी आहे, माझी स्वतःची सख्खी मावशी, सुगंधा मावशी, असे कितीतरी सहकारी तिने ह्या दरम्यान या 75च्या काळात गमावले. आय थिंक मला वाटतं असं एखादाच दिवस असेल की त्यांची आठवण तिला आली नाही. पण खऱ्या अर्थाने आज खऱ्या अर्थाने आम्ही जे मिस करतोय ते ती लोक मिस करतोय की जे आज आमच्यात नाही आहेत. बऱ्याचदा असं होतं की खूप सारे जण असे म्हणतात की सगळ्या गोष्टी आहेत ते पप्पाने सपोर्ट केला किंवा वडील होते म्हणून मग ती सगळं घडली. पण तिच्या बरोबर तिच्या प्रवासामध्ये ह्या सुद्धा इतर सगळ्या व्यक्ती होत्या आणि ह्या सर्व व्यक्तींचं सुद्धा त्यांच्यासाठीच असलेलं ते त्यांचे जे मैत्रीचे संबंध आहेत ते अजूनही तसेच आहेत. भले ते नाही आहेत त्यांना अजूनही म्हणजे आईचं स्वतःहून सांगायला मला आठवतंय की आईला अजूनही आठवण राहते की पोरींचं काय चाललंय, तू चौकशी कर किंवा मला जमत नाही पण तू कॉन्टॅक्ट मध्ये राहा. तर ह्या सगळ्या गोष्टी तिने नकळत माझ्या जबाबदाऱ्या टाकून दिलेल्या आहेत. आणि तिच्यासाठी म्हटलं तर हे खरंच तिच्यासाठी पण मिसिंग आहे की काही लोक आहेत की तिच्यापेक्षा वयाने कमी होती पण अनफॉर्च्युनेटली गेली आणि ती आज नाहीये. तर ते थोडंसं तिला थोडंसं कळतंय. राहिली गोष्ट आता कार्यक्रमाला खरंच उशीर झाल्या, सगळ्यांना भूका लागल्या. छान जेवण तयार आहे, सगळ्यांनी जेवण करायचं आणि छान फोटो सेशन करायचं, बाकी दुसरं काही नाही. मोरपंखी चाहुलींचे सोबतीने चालणे, हो मोरपंखी चाहुलींचे सोबतीने चालणे, अंतरावर पसरलेले टिपुरसे सुखाचे चांदणे, सुखाचे चांदणे, सुखाचे चांदणे, सुखाचे चांदणे, हो मोरपंखी चाहुलींचे सोबतीने चालणे, अंतरावर पसरलेले टिपुरसे सुखाचे चांदणे, सुखाचे चांदणे, सुखाचे चांदणे, सुखाचे चांदणे. कोण या वेड्या मनाला आस लावी
भोवतीचे सूर हळवे ऐकताना वाटते भोवतीचे सूर हळवे ऐकताना वाटते गायले मी अंतरीच्या वेदनांचे हुंदके हरवलेली स्वप्न होती थबकलेली पावले पण तुझ्या भेटीत आता गवसले सुखाचे चांदणे सुखाचे चांदणे सुखाचे चांदणे सुखाचे चांदणे हो मोर पंखी चाहुलींचे सोबतीने चालणे अंतरावर पसरलेले ती पुरसे सुखाचे चांदणे सुखाचे चांदणे सुखाचे चांदणे सुखाचे जगुनी घे जरा सांगतो क्षण हा आजचा विसरू कालच्या उद्याच्या चिंता ही जरा ही तुझी जिंदगी दो क्षणाची नशा ते जरा आज तू हात हाती तिच्या जगुनी घे जरा सांगतो क्षण हा आजचा विसरू कालच्या उद्याच्या चिंता ही जरा मनाला नवे पंख देऊ पापण्याना नवे स्वप्न देऊ हिडू दे या जीवनाला विसळ्या आधी सुखाला फिरसे शिलगावूया रे जरा हिडू दे या जीवनाला विसळ्या आधी सुखाला फिरसे शिलगावूया रे जरा नवे किनारे मुठीत तारे येतील सारे सुरजीवनाचे खुशाल छेडू जरा जगुनी घे जरा सांगतो क्षण हा आजचा विसरू कालच्या उद्याच्या चिंता ही जरा